नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आपण पाहणार आहोत। 2026 ची मकर संक्रांत कधी आहे, संक्रांत कशावर बसून आलेली आहे, त्यासोबतच कोणत्या रंगावर आली आहे, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जात आहे, वाहन कोणते, कोणते रंग वर्ज्य केलेले आहेत, मकर संक्रांतीचे फळ कोणते, त्यासोबतच कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, तसंच या दिवशी कोणकोणते आपण उपाय करावेत आणि कोणकोणत्या चुका टाळाव्यात, त्यासोबतच मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का परिधान केले जातात, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। यंदा 2026 मध्ये मकर संक्रांतीबद्दल मतभेद आहेत आणि त्यात एक मोठा ट्विस्ट देखील पाहायला मिळत आहे। यावेळी 2 पंचांग वेगवेगळ्या माहिती देत आहेत। ती माहिती 2 पंचांगांच्या आधारे दिलेली आहे, कारण दोन्ही पंचांग ही वेगवेगळी आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला आपण एका पंचांगाची माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या पंचांगाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ही सर्व माहिती कॅलेंडरनुसार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर दोन्ही पंचांगामध्ये वेगवेगळा फरक आहे। एकामध्ये वेगळा रंग दिलेला आहे तर दुसऱ्यामध्ये दुसरा रंग दिलेला आहे। म्हणजेच मकर संक्रांती दुसऱ्या रंगावर आली आहे आणि त्यामध्ये वाहन, वस्त्र, रंग, नक्षत्र, नाव, दिशा संपूर्ण माहिती वेगवेगळी दिलेली आहे। परंतु या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही माहितीही जाणून घेऊयात। तर मंडळी, मकर संक्रांतीला काळा रंग का परिधान केला जातो, तर महाराष्ट्रामध्ये ही जुनी परंपरा आहे। संक्रांतीच्या काळामध्ये खूप थंडी असते आणि काळा रंग हा शरीराची उष्णता टिकून ठेवण्यास सहाय्य ठरतो, म्हणून पूर्वीच्या स्त्रिया हा रंग परिधान करत असत आणि हळूहळू ही गोष्ट शुभ परंपरा मानली जाऊ लागली। काळा रंग संक्रांतीचा उत्साह, सौंदर्य आणि ऊब हा दर्शवतो, म्हणूनच आजही बहिणी काळ्या साड्या, काळी चोळी किंवा काळा ड्रेस घालताना आपण पाहतो आणि ही परंपरा पूर्वापारपासून शुभही मानली जाते। तर मंडळी, 2 पंचांगामध्ये वेगवेगळी माहिती सांगितलेली आहे। तर प्रत्येक पंचांग ग्रहाच्या संक्रमणाचा वेगळा हिशोब हे लावत असतो, त्यामुळे रंग बदलतो, दिशा बदलते, वाहन बदलते आणि नक्षत्रही बदलते। म्हणून आज आपण दोन्ही पंचांगांची अचूक माहितीही पाहणार आहोत। शेवटी कोणती माहिती वापरावी हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मंडळी, पहिल्या पंचांगानुसार मुहूर्त चिंतामणी, मकर संक्रांत तारीख 14 जानेवारी 2026 बुधवार, सूर्योदय सकाळी 7:14 पासून तर सूर्यास्त 5:57 पर्यंतचा। पुण्यकाळ म्हणजे शुभ वेळ 3:13 पासून ते 5:57 पर्यंत। या पंचांगानुसार मकर संक्रांती कशावर आली आहे, तर करण, विष्टीकरण, नक्षत्र घोरा, वय वृद्ध, जाती ब्राह्मण, हातामध्ये दुर्वा घेऊन मकर संक्रांत आलेली आहे। भोजनामध्ये खिचडी ती ग्रहण करत आहे। दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे जात आहे। संक्रांतीची पाहण्याची दिशा नैऋत्य म्हणजेच दक्षिण ते पश्चिम आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रंग व वस्त्र, यंदा संक्रांत काळ्या रंगावर आले आहे, म्हणून काळा रंग हा वर्ज्य मानला जाईल। वाहन घोडा असून उपवाहन सिंह, तर शस्त्र हे भाला आहे। मंडळी, आता पंचांग 2 प्रमाणे मकर संक्रांतीची तारीख 14 जानेवारी 2026 बुधवार असून पुण्यकाळ दुपारी 2:49 प्रारंभ होणार असून 5:45 पर्यंत तो असेल। थोडा फरक आहे, परंतु प्रमुख वेळ साधारण सारखीच असेल। या पंचांगानुसार संक्रांत कशावर आली आहे, तर करण, बालवकरण नक्षत्र, अनुराधा वारनाव, मंदाकिनी, दिशा दक्षिणेकडून पश्चिमेकडे जात आहे। पाहण्याची दिशा ईशान्य असून वाहन वाघ, उपवाहन घोडा असून रंग हा पिवळा आहे आणि या पंचांगानुसार पिवळा रंग हा वर्ज्य मानण्यात येतो। मागच्या वर्षाप्रमाणेच हातामध्ये गदा धारण केलेली असून हातात फूल जाईचे आहे। पायास ग्रहण करत असून वय कुमारी आहे आणि दोन्ही पंचांगातील फरक विषय पंचांग 1 आणि पंचांग 2 मध्ये रंग हा काळा वर्ज्य, पिवळा वर्ज्य विष्टीकरण असून बालवकरण नक्षत्र घोरा, अनुराधा वाहन घोडा तसंच वाघ दिशा ही आहे। प्रेक्षकांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून मी हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित तुमच्या समोर सादर केलेला आहे।
तर महत्त्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांती ज्या रंगावर येते तो रंग रथसप्तमीपर्यंत वर्ज्य मानला जातो. म्हणून जे पंचांग अधिकृत ठरेल त्यावर तुम्ही रंग वर्ज्य समजायचा आहे. तर मंडळी, मकर संक्रांतीला आपण सर्वच जण एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतो. पण हा तिळगुळ देण्यामागचा अर्थ म्हणजे काय, तर तीळ म्हणजे पवित्रता, गुळ म्हणजे गोडवा आणि सौंदर्य. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी शरीरातील वात पित्त संतुलित ठेवण्यासाठी तीळ खाण्याची परंपरा आहे आणि गुळ हा माणसामधला कडूपणा कमी करण्याचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच तिळगुळ देणं म्हणजे मनातील राग विसरणं, नवीन वर्षाची सुरुवात प्रेम आणि मधुरतेनं करणं, एकमेकांना गोड बोलण्याचा संकल्प करणं. म्हणूनच म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मंडळी, संक्रांतीचे उपाय तर सुवासिनी महिलांनी 5 खास उपाय करावेत जे घरामध्ये सुख शांती आणि सौभाग्य वाढवतात. तर पहिला उपाय म्हणजे तिळगुळाने दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यावर देवाला तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यासोबतच घरातील इतर मंडळींना देखील तिळगुळ वाटप करावं आणि स्वतःही ग्रहण करावं. यामुळे मन शांत होण्यास मदत होते आणि वैवाहिक जीवनातील गोडवा देखील टिकून राहण्यास मदत होते. दुसरा उपाय म्हणजे घरामध्ये सुगंधी वातावरण ठेवणं. या दिवशी घरामध्ये चंदन, लवंग, लोभान किंवा देशी धूप आपण लावावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. यामुळे घरामध्ये शांत, पवित्र आणि शुद्ध वातावरण तयार होतं. उपाय नंबर 3, सुवासिनी महिलांनी पूजा देवघरामध्ये हळद, कुंकू, गंध आणि केसर अर्पण करावं. हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तूंपैकी एक मानलं जातं आणि यामुळे सौभाग्य वृद्धी देखील होत असते. चौथा उपाय म्हणजे स्नेहसंमेलन म्हणजेच हळदी कुंकवाचे कार्यक्रम आपण करावेत. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या शुभ वेळेमध्ये सवाष्ण महिलांना हळदी कुंकू लावावं आणि तिळगुळ देऊन त्यांना एखादी भेटवस्तू आपण द्यावी. यामुळे प्रेम आणि लक्ष्मी प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच 5वा उपाय म्हणजे दारामध्ये तांदळाची शुभ रांगोळी काढावी. घराच्या दारी ओल्या तांदळाची रांगोळी आपण काढावी. यामुळे धनप्राप्तीचे योग प्रबळ बनतात आणि घरामध्ये शुभ शक्तींचं आगमन हे दर्शवतात. तसंच सूर्योदयाच्या वेळी स्नान करताना काळे तीळ मिसळून अर्घ्य आपण द्यावं. यामुळे पितृदोष दूर होतो. तसेच दारावर आंब्याचे पानांचं तोरण लावावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचे तोरणही तुम्ही बांधू शकता. त्यासोबतच कवड्यांना दुधाने स्नान घालावं आणि एका वाटीमध्ये हळद ठेवून त्यामध्ये त्या कवड्या आपण ठेवाव्यात आणि त्या कवड्यांची पूजा करून धनस्थानी म्हणजे तिजोरीमध्ये त्या आपण ठेवाव्यात. यामुळे धनप्राप्ती मोठ्या प्रमाणावर होते. तसंच या दिवसांमध्ये तिळाचं दान आपण करावं. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. मुख्य दरवाजावर आपण तुपाचा दिवा लावावा. तसंच खिचडीचा नैवेद्य सूर्यदेवांना आपण अर्पण करावा. मंडळी, या दिवशी टाळायच्या गोष्टी: तेलाचे दान, वर्ज्य, आंघोळ न करता अन्न सेवन न करणं, कांदा लसूण, मद्य, मांसाहार, ब्राह्मणांचा अपमान करू नये, गरजूंना आपण दान करावं. या काळामध्ये दात घासणं टाळावं, झाडे तोडणं टाळावं. त्यासोबतच धारदार वस्तूंची खरेदी करू नये. तसेच विशेष करून महिलांनी कोणत्या चुका करू नयेत. महिलांनी संक्रांतीच्या दिवशी कोणावरही रागवू नये. हळदी कुंकू, तिळगुळ ही सगळीकडे शांततेमध्ये आणि प्रेमाने आपण वाटप करावं. या दिवशी राग, भांडण, कटू शब्द हे कुणालाही बोलू नयेत. हे घरातील सौभाग्य कमी करतात. त्यामुळे कोणालाही अपशब्द बोलू नये. ज्येष्ठांचा आदर करावा. या दिवशी केस धुणं, केस कापणं या गोष्टी करू नयेत. मकर संक्रांत हा दिवस आशीर्वादाचा दिवस मानला जातो. या दिवशी केस धुतल्याने शरीराची आध्यात्मिक ऊर्जा कमी होते असं शास्त्र सांगतं. त्यासोबतच केस कापणंही पूर्णतः आपण टाळावं. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ आपण आवर्जून खावं. तिळगुळ हा केवळ पदार्थ नसून तो ऊर्जेचा आणि सौभाग्याचा प्रसाद मानला जातो. या दिवशी ते न खाणं म्हणजे शुभत्वाला नकार देण्यासारखंच होतं. त्यामुळे आपण तिळगुळ आवर्जून ग्रहण करावं. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपण घालावेत. संक्रांती हा उजेडाचा सण मानला जातो. काळा रंग हा निगेटिव्हिटी आकर्षित करण्याचं काम करतो. त्याऐवजी तुम्ही पिवळा, लाल किंवा हिरवा रंग महिलांसाठी सर्वात शुभ मानले जातात. तसंच या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा म्हणजे देवी लक्ष्मी आणि सूर्यदेव यांची कृपा आपल्यावर राहते. तसंच संक्रांतीला दिलेलं दान 100 जन्माचं पुण्य मानलं जातं असं शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे तीळ, गूळ, कपडे, अन्न अशी छोटी दानं आपण आवर्जून करावी. तसंच देवघर स्वच्छ करून देवांची मांडणी विधिवत करावी. तसंच हा दिवस देवदर्शनाने
आपण सुरुवात करावी. त्यासोबतच देवघरामध्ये वाळलेली फुलं, तुटके दिवे, धूळ या सर्व गोष्टी टाळाव्यात. सूर्यदेवाला पाणी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच संक्रांतीला केलेलं छोटंसं शुभ कार्य देखील संपूर्ण वर्षासाठी शुभ ऊर्जा आपल्याला प्रदान करतं. ही मकर संक्रांती तुमच्या आयुष्यात देखील आरोग्य, सौभाग्य आणि समृद्धी, धनवृद्धी घेऊन यावी ही सदिच्छा. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.